महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयामध्ये रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र बोर्ड कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। सर्व विभागीय मंडळातील कर्मचारी 17/12/2025 पासून यामध्ये सहभागी झाले आहेत। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या 9 विभागीय कार्यालयांमध्ये मंजूर असलेल्या कनिष्ठ लिपिकांच्या एकूण 591 पदांपैकी तब्बल 370 पदे सध्या रिक्त आहेत। या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून कार्यालय कामकाजाच्या गतीवर त्याचा थेट परिणाम होत आहे। नियमित कामासोबतच अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याचे अखेर बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासन व मंडळ प्रशासनाने रिक्त पदांच्या भरतीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। कर्मचारी संघटनेतर्फे आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। पहिली मागणी म्हणजे कर्मचारी भरती अत्यंत आवश्यक आहे। सध्या जवळपास 350च्या वरती पदं रिक्त आहेत इथे कनिष्ठ लिपिकांची, तर ती भरती एक आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे आमचा की आमचे एक सहकारी मित्र आहेत अंकुश लकडे, तर यांचं निलंबन रद्द करावं। आणि तिसरा एक मुद्दा आहे आमचा एक महिलांसाठी बोलायचं आहे मला की कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कधी आम्हाला 6:15 नंतर थांबणं आवश्यक आहे असं सांगितलं जातं। आणि शनिवारी आणि रविवारी ज्या गव्हर्नमेंट हॉलिडे आहेत त्या दिवशी कधी कार्यालयीन आदेश काढून आवश्यक आहे की नाही किंवा इतर शाखेची कामे जर असतील आपल्या कार्यासनाव्यतिरिक्त तर तेव्हाही बोलवलं जातं आहे। तर या गोष्टी कुठेतरी टाळल्या पाहिजेत। कार्यालयीन वेळ संपल्यानंतर महिलांना थांबवणं ही गोष्ट कुठेतरी या गोष्टीचं पालन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज संपूर्ण महाराष्ट्रावर 9 डिव्हिजन आणि एक राज्य मंडळ असे ऑफिस आहेत। त्या ऑफिसमध्ये जेवढे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांपैकी आज 360 जवळपास कर्मचारी पद रिक्त आहेत। त्यामुळे राज्य संघटनेमार्फत कर्मचारी महासंघटना यांच्यामार्फत आंदोलन पुकारलेलं आहे। त्या आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे। हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे आज जेवढे बी काही स्टाफ आहे त्यांच्याकडं 3 ते 4 एक्स्ट्रा अतिरिक्त कामाचा लोड आहे। त्याच्यामुळं शासनाकडून नोकर भरती हे लवकर होत नाही, त्याच्यामुळे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे।